हॅलो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडांचे हार्ड प्रूनिंग जे आहे ते कसे करायचे ते दाखवणार आहे. मी मोगऱ्याच्या झाडाचं हार्ड प्रूनिंग करत आहे आणि झाडाचा 75 ते 90% वरचा जो भाग आहे तो इथे कट केला जात आहे. हार्ड प्रूनिंगमध्ये आपण झाडाचा वाळलेला भाग किंवा वाळलेली जी पानं असतात ती सुद्धा कट करून टाकतो किंवा अति वाढलेला जो भाग आहे तो सुद्धा कट करून टाकतो. यामुळे होतं काय, झाडाच्या हार्मोन्समध्ये बदल होतात आणि झाडाला नवीन फुटवे यायला सुरुवात होते आणि त्यामुळे झाड जे आहे ते बुशी दिसते. माझं बियांपासून तयार झालेलं कढीपत्त्याच्या झाडाचे हार्ड प्रूनिंगचे अपडेट्स बघा. हे त्याचं खोड बघा किती जाड आणि मजबूत झालेलं आहे. मेन खोडाला पुन्हा 2 ब्रांचेस फुटून आणि त्यांनाही पुन्हा सब ब्रांचेस फुटलेले आहेत. तर या झाडाचे मी साधारण 3 वर्षात 2 ते 3 वेळा फक्त हार्ड प्रूनिंग केलेले आहे. आता इथून पुढे मी याचं हार्ड प्रूनिंग करणार नाही आणि केलेच तर फक्त वरच्या फांद्या थोड्याफार कट करेल. सो कोणत्याही झाडाचं अति हार्ड प्रूनिंग पण करायचं नाही.